गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस असून तो नवीन सुरुवात, आनंद, विजय आणि समृद्धीचं प्रतीक आहे. गुढी उभारणं म्हणजे चांगल्याचा वाईटावर झालेल्या विजयाचं चिन्ह मानलं जातं आणि घरात सुखशांती येण्याची प्रार्थना केली जाते. सकाळी मुलांना शाळेसाठी तयार करतानाच गुढी उभारली, छोटंसं सेलिब्रेशन केलं आणि त्यांच्या हसण्यातून घर भरून गेलं. इथं परदेशात राहूनही आपल्या संस्कृतीशी जोडून राहण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. घरासमोर गुढी, सुंदर रांगोळी आणि मनातल्या आठवणी. कुटुंब दूर असलं तरी त्यांचं प्रेम नेहमी आपल्यासोबत असतं. सकाळची धावपळ, मुलांना शाळेसाठी तयार करणे, त्याचवेळी गुढी उभारायची लगबग, या सगळ्यातच सणाची खरी मजा दडली आहे. छोटंसं सेलिब्रेशन करून मुलांसोबत फोटो, व्हिडिओ काढले आणि त्या क्षणांना जपून ठेवलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खूप छान वाटलं. या सणामागे एक सुंदर संदेश दडलेला आहे. आयुष्यात येणाऱ्या कडू गोड अनुभवांना समानपणे स्वीकारून पुढे जात राहणं. नीम आणि गुळ खाण्याची परंपरा आपल्याला हा जीवन मंत्र शिकवते. कुटुंब दूर असलं तरी त्यांचं प्रेम, आशीर्वाद आणि आपले संस्कार हे नेहमीच आपल्यासोबत असतात. आज त्यांची खूप आठवण झाली. नवीन वर्ष सर्वांना आरोग्य, शांती, यश आणि भरभराटीचं येवो हीच मनापासून प्रार्थना आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.